हे बघा खूप छान झालेले आहे तिचे केस पण सुंदर असे. नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज काही रेसिपी वगैरे बनवायची नाही. आज मी माझ्या मुलीच्या केसांना तेल लावत होती. चला म्हटलं तुमच्यासोबतच शेअर करूया. मी तिच्यासाठी कोणतं तेल वापरते केसांसाठी आणि शॅम्पू पण कोणता वापरते ते तुम्हाला दाखवते. तिचे केस बघू शकता, खूप छान आहे आणि सिल्की पण आहे तिचे केस. विंचरले नाही त्याचे तेच ते सरळ होतात. चला आता इथे आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे सर्वात पहिले आपल्याला केसांना तेल लावायचं आहे. आता इथे बघा तिचे केस विंचरलेले नाही तरी पण तिचे केस छान आहे. आता इथे मी तिच्या केसांसाठी पॅराशूटचं तेल लावते. आता इथे बघा, कारण का ती बाहेर हॉस्टेलला असते आणि वेगवेगळं तेल काही वेळेस भेटतं नाही भेटत, त्याच्यामुळे मग आपलं हे पॅराशूटचं तेल ते असतं आणि ते मग ती तिच्या केसांना लावते तिकडे पण. आता जेव्हा ती घरी आली त्यावेळेस मला हे काम असतंच. आता तिच्या केसांना छान तेल लावायचं. आता इथे बघा रात्रीची वेळ आहे, म्हणजे शनिवारचा दिवस आहे. शनिवार आला का ती हॉस्टेलवरून घरी येते आणि मग रात्रीचे माझे सर्व कामं आवरल्यानंतर तिच्या केसांना 1 तास तरी मी देते. हे बघा, आणि मला पण माहीत असतं का ती आता तेल लावायला सांगेल. आणि इथे बघा, तेल लावताना आपल्याला सर्वात पहिले केसांच्या मुळाशी तेल लावणं खूप गरजेचं असतं आणि केसांना आठवड्यातून 1 दिवस तरी ऑइलिंग केलंच पाहिजे. आता इथे बघा छान तेल लावायचं, भरपूर तेल लावायचं आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवून घ्यायचे. आता केसांसाठी ना, समजा तुम्ही अंडे खात असाल तर उकडलेलं अंडं पण खायचं. छान केसांसाठी खूप चांगलं आहे. आणि अंडं खात नसाल तर सकाळचे 1 कप किंवा 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास दूध घ्यायचं. केसांसाठी खूप चांगलं आहे दूध पण. आता माझी मुलगी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे ती अंडा खात नाही आणि केसांना पण अंडा लावत नाही. तर ती काही वेळेस घरी आल्यानंतर सकाळचे 1 ग्लास दूध घेते. आता तिकडे हॉस्टेलला राहते तर तिकडे काही दूध वगैरे काही नाही, ती बाहेर जेवण करते. आता केसांना बघा खूप छान पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे. बघा, आपल्याला एकदम खाली कडेला पण तेल लावायचं आहे. आता आठवड्यातून 2 वेळेस तेल लावायचं केसांना आणि 2 वेळेस केस धुवायची. आता माझी मुलगी बाहेर हॉस्टेलला राहते त्याच्यामुळे तिला केस धुता येते नाही. ती आठवड्यालाच धुते, म्हणजे संडेला धुते, रविवारी, आणि शक्यतो ती शनिवारी घरी येते आणि मग मीच तिच्या केसांना तेल लावून देते. आता तिकडे असताना कॉलेजमध्ये तर तिला एवढं व्यवस्थित असं तेल लावता येत नाही, तरी पण ती करते तिच्या पद्धतीने आणि केस धुवून घेते. आता इथे बघा खूप छान असं तिच्या केसांना मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि तिच्या केसांसाठी मी क्लिनिक प्लसचा शॅम्पू वापरते. आणि त्याच्यानंतर केस धुतल्यानंतर ती कंडिशनर पण करते, म्हणजे लावते. आता इथे बघा खूप छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे बघा, पूर्ण केसांना आपल्याला तेल लावणं आणि केसांची मॉलिश करणं खूप गरजेचं असतं. अक्षरशः असं तेल लावायचं की समोरच्या माणसाला झोप आली पाहिजे. इथे बघा तिच्यासाठी मी 1 तास तरी देते. आता इथे बघा छान केसांना तेल लावून झालेलं आहे, बघू शकता. कुठेच कोरडं नाही दिसलं पाहिजे. वर तेल कधीच लावायचं नाही. खूप छान पद्धतीने एकदा आठवड्यातून लावा, पण व्यवस्थित तेल लावा. कंगवा घेतलेला आहे आणि कंगवा घेताना एकदम असा बारीक नाही घ्यायचा, थोडा मोठा घ्यायचा, म्हणजे केस पण तुटती नाही. आता इथे बघा
त्याच्यानंतर केस मी विंचरून घेते. का विंचरते तर हे बघा असं गुंता झालेला असतो. हळूवार आपल्याला केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे. आणि इथे बघा आता केस विंचरून झालेले आहे. म्हणजे विंचरले ना तेल पण खूप छान असं सर्व केसांना लागतं परत. आता इथे बघा केस विंचरलेले आहे. आता तिच्या केसांची मी वेणी घालून घेते. आता वेणी घातली म्हणजे आपले केस अंगाखाली झोपल्यानंतर इकडे तिकडे येती नाही. नाहीतर मग मोकळे केस ठेवले तर मग आपल्या झोपेमध्ये इकडे तिकडे अंगाखाली येतात आणि केस तुटतात. त्याच्यामुळे ती पण तिकडे हॉस्टेलला राहते तर ती केस कधीच मोकळे ठेवत नाही. शक्यतो ती वरतीच असे जुडा बांधते. आता इथे वेणी घालून घेतलेली आहे. चला आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुतल्यानंतर दाखवते कसे झालेले आहे तिचे केस. इथे बघा केस तिचे दुसऱ्या दिवशी धुतलेले आहे आणि तिनेच धुतलेले, मी काही धुवत नाही. ती छान पद्धतीने धुते. आता इथे बघा अजून विंचरलेले नाही आहे तिचे केस. रुमाल बांधलेला होता तो सोडलेला आहे. आणि बघा केस विंचरताना नेहमी एकदम ओले नसावे किंवा एकदम कोरडे नसावे. आपल्याला मीडियम पाहिजे, थोडेसे असे सुकलेले. हे बघा तिच्या केसांमध्ये अजिबात गुंता होत नाही. खूप सिल्की आहे तिचे केस. आता एवढंच करते तिच्या केसांसाठी मी, दुसरं काहीच करत नाही. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या केसांसाठी मी काय लावते ते तुमच्यासोबत शेअर करीन. पुढचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि मी घरी असते त्याच्यामुळे मी थोडंफार माझ्या केसांसाठी काहीतरी करत असते. आता इथे बघा केस पण विंचरून घेतलेले आहे, बघू शकता. तिच्या केसांना मेहंदी वगैरे कधी काहीच लावलेली नाही अजून मी. हे बघा खूप छान झालेले आहे तिचे केस पण सुंदर असे, बघू शकता. चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.